नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट। चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग। नामाच्या कृपेमुळे शंकर अविनाशी आहेत आणि त्यांनी अमंगल वेश धारण केला असला तरी ते मंगलाची खाण आहेत। शुकदेव, सनकादिक सिद्ध, मुनी आणि योगीजन हे नामाच्या प्रसादाने ब्रह्मानंदाचा अनुभव घेत आहेत। नारद मुनी हे नामाचा प्रताप जाणतात। सर्व जगाला हरिप्रिय आहेत तर हरीला हरप्रिय आहेत आणि नामजपामुळे नारद हरिहर या दोघांनाही प्रिय आहेत। नाम जपल्यामुळे भगवंताने कृपा केली, त्यामुळे प्रल्हाद भक्त शिरोमणी झाला। ध्रुवाने सावत्र आईच्या बोलण्यामुळे दुःखी होऊन सकाम भावनेने हरीचे नाम जपले। त्याच्या भावामुळे त्याला अढळ व अजोड स्थान ध्रुवलोक मिळाले। हनुमानाने पवित्र नामाचे स्मरण करून श्रीरामांना आपल्या अधीन करून ठेवले। नीच, अजामिळ, गजेंद्र, वेश्या हे सुद्धा श्रीहरीच्या नामप्रभावाने मुक्त झाले। मी नामाचे महात्म्य किती सांगू, श्रीराम स्वतः सुद्धा नामाचे गुण वर्णन करू शकत नाहीत। कलियुगामध्ये श्रीरामांचे नाम हे मनोवांछित पदार्थ देणारे आणि कल्याणाचा निवास आहे। त्याचे स्मरण केल्याने भांगेप्रमाणे निकृष्ट असलेला तुलसीदास तुळशीप्रमाणे पवित्र झाला। चारी युगांमध्ये, तिन्ही कालांमध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये नामाचा जप करून जीव शोकमुक्त झाले आहेत। वेद, पुराणे व संत यांचे मत हेच आहे की सर्व पुण्याचे फळ श्रीरामांवर प्रेम उत्पन्न होण्यातच आहे। सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने आणि द्वापार युगात पूजनाने भगवान प्रसन्न होत असत। परंतु कलियुग हे फक्त पापाचे मूळ आणि मलिन आहे। यामध्ये मनुष्याचे मन पापरूपी समुद्रातील मासा बनले आहे। अशा घोर कलियुगामध्ये नाम हाच कल्पतरू आहे। त्याचे स्मरण करताच ते संसारातील सर्व दगदग नाहीशी करून टाकणारे आहे। कलियुगात हे रामनाम मनोवांछित फळ देणारे आहे। ते परलोकीचे परम कल्याण करणारे असून या लोकीचे मातापिता आहे। कलियुगामध्ये कर्म, भक्ती किंवा ज्ञान ही नाही, रामनामाचाच एकमात्र आधार आहे। कपटाची खाण असलेल्या कलियुगरूपी कालनेमीला ठार मारण्यासाठी रामनाम हेच बुद्धिमान आणि समर्थ असा हनुमान आहे। रामनाम हे भगवान नरसिंह आहे। कलियुग हे हिरण्यकश्यपू आहे आणि नामाचा जप करणारे लोक प्रल्हादाप्रमाणे आहेत। हे रामनाम देवांचा शत्रू असलेल्या कलियुगरूपी दैत्याला मारून जप करणाऱ्यांचे रक्षण करते। प्रेमाने, वैराने, क्रोधाने किंवा आळसाने कशाही प्रकारे नाम जपल्यामुळे दाही दिशांना कल्याणच होते। त्याच रामनामाचे स्मरण करून आणि श्री रघुनाथांसमोर मस्तक नम्र करून मी त्यांच्या गुणांचे वर्णन करतो। ते माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारून घेतील। त्यांची कृपा ही कृपा करून करून कधी तृप्त होत नाही। श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट सेवक कोणी नाही। तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रीदाचा विचार करून माझे पालन केले। या जगामध्ये व वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की विनंती ऐकताच तो प्रेम ओळखतो। गरीब, श्रीमंत, खेडूत, नागरिक, पंडित, मूर्ख, कुप्रसिद्ध, सुप्रसिद्ध, सुकवी, कुकवी व सर्व स्त्री पुरुष हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधू, बुद्धिमान, सुशील, ईश्वरी अंशाने उत्पन्न राजा हा आहे। त्या सर्वांचे ऐकून घेऊन आणि त्यांची वाणी, भक्ती, विनय आणि वर्तणूक ओळखून गोड वाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो। हा स्वभाव लौकिक राजांचा असतो। कौसलनाथ श्रीराम तर महान ज्ञानी आहेत। श्रीराम हे खरं तर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात, परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण असणार।